श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. आपण नेहमी म्हणत असतो की कोणावर कधी कुठली वेळ येईल हे आपण सांगू शकत नाही. तुमच्या पण आयुष्यात जर आता वाईट वेळ चालू असेल, खूप दुःख चालू असेल, खूप संकट चालू असतील, काय करावं ते समजत नसेल, आर्थिक समस्या असतील, तर आजचा व्हिडिओमध्ये हे जे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते आवर्जून करा. सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख हे चालूच असते. आयुष्यात तुमच्यापासून माझ्यापर्यंत कोणीही जगात पूर्णपणे सुखी नाही. प्रत्येकाच्या हृदयाच्या कोपऱ्यात एक दुःखाची जागा ही नेहमीच असते आणि ती आपण विसरून आयुष्य जगायला सुरुवात करत असतो. नेहमी आपल्याला वाईट वेळ येते तेव्हा आपल्याला लोकांचा खरा चेहरा कळतो. कोण आपलं आहे, कोण परकं आहे याची जाणीव होते. आपण परमात्म्याच्या, अध्यात्माच्या आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामी समर्थांच्या भक्ती मार्गात आहोत. त्यामुळे तुम्ही तुमचे दुःख आपले महाराज त्यांच्याजवळ सांगा. रडा, तुमचं मन मोकळं करा. कधी कधी चिडा त्यांच्यावर, रागवा, रुसा, पण तुमचं दुःख स्वामी महाराजांना सांगत राहा. आयुष्यात तुमचं दुःख, तुमचा त्रास अशा लोकांना कधीही सांगू नका जे तुमचं रडून ऐकतील आणि हसून इतरांना सांगतील. तर जे स्वामी भक्त आहेत, ज्यांना खूप दुःख आहे, त्यांना नेहमी असं वाटत राहते की मीच का, मलाच का बरं इतक्या अडचणी, महाराज मी तुमची इतकी सेवा करते, मलाच का दुःख, माझ्याच मनातील इच्छा पूर्ण का होत नाहीत, असे आपण नेहमी म्हणत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हे चक्र आहे, हे कर्म आहे. कर्म इतकं गोल आहे ना, ते घुमून फिरून तुमच्याकडे येणारच आहे. आपण नेहमी जन्माला येतो तर मागच्या जन्माचं काही ना काही संचित घेऊन येत असतो. आणि नेहमी लक्षात ठेवा की तुमच्यामध्ये आणि महाराजांमधलं जे अंतर आहे ते तुमचं कर्म आहे. कर्माच्या फेऱ्यापासून कोणीही चुकलेलं नाही. प्रत्येकाला योग्य वेळ आल्यावर आपापल्या कर्मानुसार फळं हे मिळतच असतात. आता तुम्ही म्हणाल की कर्म तर ठीक आहे, पण आता बघा मागच्या जन्मात आपण काय केलं आहे माहीत नाही, पण या जन्मात तुम्ही खूप चांगले असाल, खूप चांगले कर्म करत असाल, पण फक्त सेवा करून काही होत नाही. तुमचे कर्मही चांगले असणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तुमचे खूप चांगले दिवस चालू आहेत किंवा तुमची अडचण असेल, तुम्ही दुःखात असाल, तुम्ही त्रासात असाल, मग ते शारीरिक असो किंवा मग मानसिक असो, आर्थिक असो, कुठलंही संकट असू देत. म्हणजेच काय, आता कधी कधी असं होतं ना की देवाला दिवा पण लावू वाटत नाही. कधी कधी असे होते की नको मला हे काहीच करायचं नाही, नको तो दिवा, नको ते काही नको, आपल्याला असं वाटतं. कधी कधी देवच नाही आहे, एवढ्या अडचणी माझ्याच आयुष्यात का, किंवा नाही तो देवच नाही आहे, किंवा त्याने सगळं दुःख मलाच दिलं आहे. तुम्हाला एक सांगू का, तुमचं मन प्रसन्न करून घेण्यासाठी काहीही झालं, कितीही काही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावत जा. पशुपक्ष्यांना धान्य खायला देत जा. थोडक्यात काय, तुमच्याकडून जेवढं होईल यथाशक्ती दान करत जा. एखाद्या गरीबाला दान केल्याने तुम्हाला पितृदोष यासारख्या दोषातूनही मुक्तता मिळू शकते. तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी पितृदोषाचा सुद्धा कारण असतं की त्याच्यामुळे तुमची कुठलीच कामे पूर्ण होत नाही. पितृदोष असेल तर सगळ्या कामासाठी अडचणी येतात, सगळं चक्र बदलून जातं, होत्याचं नव्हतं होऊन जातं. तुम्ही जेव्हा गोरगरीबाला खाऊ घालताना, मग तुम्ही कुठल्या धार्मिक स्थळी गेलात, मंदिराच्या बाहेर गोरगरीब बसलेले असतात, त्यांना तुम्ही यथाशक्ती दान करा किंवा खाऊ घाला. यामुळे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि जो काही त्रास आहे, तुम्हाला काही दोष लागला आहे पितरांचा, तर तो खूप प्रमाणात कमी होतो. अमावस्येच्या दिवशी तर आवर्जून पितरांसाठी काही ना काही फूल ना फुलाची पाकळी तुम्ही दान करायला सुरुवात करा. त्याचबरोबर दुसरं असं की तुमच्या कुलदेवीची सेवा, तुम्ही कुळदेवताची सेवा मान सन्मान करताय का? 75% लोकांना अजूनही कुळदेवी माहीत नाही, तर त्यांनी दुर्गा सप्तशक्तीचा एक पाठ करा किंवा महिन्याला एक पारायण करा. दररोज नवारण मंत्र किंवा तुमचे कुळस्वामिनीचा जो मंत्र आहे त्याचं पठण करा. किंवा तुम्हाला वेळ नसेल तर किमान 11 वेळा देवपूजा करताना श्री कुलदेवताय नमहा या मंत्राचा जप करा. ही कुळाचा उद्धार करणारी आहे, ती कुळाचं रक्षण करणारी आहे. तेव्हा त्यांची सेवा तुम्ही करता का?
नाही होत तुमच्याकडून सेवा, म्हणून या सगळ्या अडचणी आलेल्या आहेत. त्याचबरोबर वस्तूमध्ये बरेच काही दोष असतात. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा दोष काय, तर ईशान्येच्या कोपऱ्यात देवघर. जिथे असायला हवं तिथे देवघराच्या जागी टॉयलेट, बाथरूम असतं. हा इतका मोठा वास्तुदोष आहे की भले तुमचं घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं घर असो, या चुका जर घडत असतील ना, किंवा या जर करत असाल ना, तर तुम्ही कितीही स्वामींची सेवा करा, तुमची प्रगती होणारच नाही. हे दोष तुम्हाला आधी घालवावे लागतील. त्यासाठी तुम्हाला आधी आपल्या पितरांची सेवा, नंतर कुळदेवता, कुळदेवीची सेवा, त्यांचा मान सन्मान दरवर्षी मूळ पीठावर जाऊन करावा लागेल. आई भगवतीचा मान सन्मान तुम्ही करता का? तुम्हाला नाही शक्य होत तर तुमच्या घरातलं कोणी जात असेल, सासू सासरे, तुमचा नवरा जातो का ते बघा. तिथे जाऊन देवीसमोर नतमस्तक व्हा. हे गरजेचं आहे. तुम्हाला बघा काय होतं ना, 1000 रुपये घरात येतात दिवसाला आणि त्याच्यातले तर 500 रुपये खटकन जातात. आल्या आल्या कुठे गेले कळतही नाही. त्याचं कारण आवक येते पण तेवढ्या दुपटीने ती जाते सुद्धा. तर त्याच्यासाठी ह्या काही गोष्टी आहेत, जसे दानधर्म असो, कुळदेवीची सेवा असो, पितरांची सेवा असो, हे करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपले जे काही कर्म आहेत, आपण माणूस आहोत, आपल्याकडून चुका होतातच. कोणीच नाही असं या जगात की ज्याच्याकडनं चुक्या झालेल्या नाहीत. तुमच्याकडून किती पण चुका, त्रास तुम्हाला झाला असेल, काहीही असो, गुरु तुम्हाला तारणारा असतो. गुरूंची सेवा करणं फार महत्त्वाचं असतं. तुम्हाला कुठलाही गुरु असो, तुमची रास कुठलीही असो, पण तुमच्यावर जेव्हा गुरुबळ तुमचं बक्कळ असतं, प्रभावी असेल, तेव्हा तुमच्या आयुष्यात कधीही कुठलीच अडचण येणार नाही. आणि आली तरी महाराज ती अडचण तारून नेतील. ज्यावेळी तुम्ही खूप संकटात असता, तुम्हाला कोणताच मार्ग दिसत नाही, सर्व काही नको नकोसे वाटत असेल, त्यावेळी तुम्ही फक्त थोडा वेळ गुरुचे नामस्मरण करायला सुरुवात करा. थोडेसे मन शांत झाल्यानंतर तुम्ही स्वतःला बोलायला चालू करायचे की हो, हेही दिवस संपणार आहेत माझे. गुरु माझ्याजवळ आहेत. नक्कीच ते मला तारणार आहेत. यातूनही काहीतरी चांगलं घडणार आहे. माझे सर्व काही चांगलं होणार आहे. असं तुम्ही स्वतःला बजावायचं आहे. आणि मग बघा, तुम्हाला शांततेचा अनुभव होईल. मार्ग नक्कीच तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. फक्त तुम्ही थोडेसे शांत होऊन गुरुचे नामस्मरण करा. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःला चांगले कर्म करायला, एखाद्याला मदत करायला सुरुवात करा. बघा, मार्ग आपोआप सापडत जाईल. वाईट दिवसामध्ये तुमचं कर्म, तुमचे आचरण, तुमचे विचार, तुमचे दानधर्म, तुमची सेवा कधीच थांबवू नका. आणि हीच खरी वेळ असते तुमच्या परीक्षेची. कधी कधी असे होते की जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं दुःख ऐकता, तेव्हा वाटतं की बाप रे महाराज, मी खूप सुखात आहे, मला तुम्ही हा त्रास दिलेला नाही. आपल्यापेक्षा जगात खूप दुःखी लोक आहेत. त्यामुळे जो महाराजांचा निष्ठावंत सेवेकरी असतो, तो नेहमी झुकून राहतो. महाराजांचा सेवेकरी आहे म्हणून जो अहंकार करतो, ते महाराजांना कधीच आवडत नाही. महाराजांना काही फरक पडत नाही की महाराजांची कोणी किती वर्ष सेवा केली. महाराज फक्त हे बघतात की तुमचे आचार विचार, तुमची वागणूक, तुमचे कर्म कसे आहेत. जो इतरांना मदत करतो, माणुसकीच्या नात्याने सतत इतरांसाठी झटतो, तो फक्त महाराजांना खूप आवडतो. तुमच्या एका सेवेमुळे तुम्ही जर कोणाला तरी महाराजांच्या सानिध्यात आणता, त्याला सांगता की बाबा, तू ना अडचणीत आहेस ना, तू सेवा कर, बघ किती फरक पडेल. जेव्हा तुम्ही त्याला अडचणीतून बाहेर काढता, तेव्हा तुमच्या आयुष्यात कुठलीच अडचण महाराज ठेवत नाहीत. फक्त महाराजांनी माझं चांगलं केलं, मला महाराज माझ्याचपर्यंत ठेवायचे आणि आपली सेवा कोणाला सांगू नये. किंवा तुम्ही काय सेवा करता, बघा, तुम्ही जी सेवा करता त्याचा गावभर बोभाटा करायचा नाही. पण हो, मला माहिती आहे ना की या सेवेमुळे माझं चांगलं झालं, तर 4 लोकांना नक्की सांगा. नाहीतर मग लपून छपून सेवा करायची आणि महाराज माझं चांगलं करा, असं नाही. अशा वेळेस एखाद्या गरीबाला, एखाद्या गरजूला, ज्याला खरंच महाराजांची गरज आहे, त्याला सेवेचं मार्गदर्शन करा, त्याला सेवा सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं आहे की सेवा सांगताना तुम्ही किती सेवा करता
की फक्त याचं त्याचं पाहून सेवा सांगता हे सर्व महाराजांना माहीत आहे. त्यामुळे तुम्ही 10% जरी सेवा करत असाल तर तुम्ही लोकांना सांगा. ज्यांना काहीच माहिती नाही सेवेबद्दल, त्याच्यामुळे आपण लोकांना अजून चुकीचं सांगतो आणि ते बिचारे भोळे भाबडे लोक आपल्यावर विश्वास ठेवून सेवा करतात आणि त्यांचं काही चुकलं तर अर्थात त्यांची सेवा चुकते आणि त्यांचा कुठेतरी दोष असतात, ते आपल्याला लागत असतात. तुम्ही योग्य मार्गदर्शन केले तर इतरांनी केलेल्या सेवेचे पुण्य देखील तुम्हाला मिळत असते. त्यामुळे सेवा सांगताना योग्य पद्धतीने इतर लोकांना सांगा. कोणाचंही वाईट करायला जाऊ नका, कारण त्याच्यामागे तुमचं पण वाईट होईल. करायचं असेल तर चांगलं करा. ही वाईट वेळ आहे. या वाईट वेळात पण कुठल्याच गोष्टीच्या पाठीमागे लागू नका. स्वामी महाराज आहेत, कुळदेवी आहे आणि पितरांची सेवा करायला चुकवू नका. हे फार महत्त्वाचं आहे. याने बघा खूप फरक पडेल. तुमच्या खूप अडचणी नक्कीच कमी होतील. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.